हॅलो स्टुडंट्स, आय एम इक्विलिब्रियामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं वेलकम. आज आपण बघणार आहे टाइप्स ऑफ सॉल्ट्स. तर एक लक्षात घ्या, सॉल्ट कसा तयार होतो आपल्याला सर्वांना माहिती आहे. ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. इट इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आपल्या सर्वांना माहिती आहे की ऍसिडची रिॲक्शन बेस बरोबर होते आणि सॉल्ट आणि वॉटर तयार होतो. मग हा जो सॉल्ट आहे तो सॉल्ट 4 वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने तयार होऊ शकतो. म्हणजे हा जो तुमचा ऍसिड आहे, ऍसिडचे 2 प्रकार, स्ट्रॉंग आणि वीक. बेसचे 2 प्रकार, स्ट्रॉंग आणि वीक. बरोबर. जर का स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस बरोबर कंबाईन झाला तर तयार होणारा सॉल्ट वेगळा असेल. वेगळा म्हणजे 4 वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट आपल्याला तयार होतील. कसे ते सांगतो बघा. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस बरोबर कंबाईन झाला तर काय होईल बघा, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस तयार होईल. बरोबर. त्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड जर का वीक बेस बरोबर कंबाईन झाला तर तयार होणारा जो सॉल्ट आहे तो सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस असा तयार होईल. जर का ऍसिड वीक असेल, बेस स्ट्रॉंग असेल तर तयार होणारा सॉल्ट आहे तो सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस असा होईल. आणि जर का ऍसिड पण वीक असेल, बेस पण वीक असेल तर तयार होणारा सॉल्ट जो असेल त्याला आपण काय म्हणूया, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. बरोबर. असे 4 वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी 4 वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट तयार होतात. ते सॉल्ट मी तुम्हाला इथे लिहून दाखवले. बरोबर. आता बघा, याच्या अगोदर हे सॉल्टचे प्रकार शिकण्या अगोदर आपण काय करूया, थोडंसं ऍसिडचे आणि बेसचे प्रकार बघूया. स्ट्रॉंग ऍसिड कोणते तर आपल्याला माहिती आहे की स्ट्रॉंग ऍसिड मध्ये मला अगोदर सांगितले आपल्या लॅबोरेटरीमध्ये एका बाजूला हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड हे 3 स्ट्रॉंग ऍसिड ठेवलेले असतात. लक्षात ठेवायला सोपे. हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड. त्यानंतर स्ट्रॉंग बेस कोणते, सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. एक लक्षात घ्या, स्ट्रॉंग बेस कसे लक्षात ठेवायचे, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एलिमेंट्स जे आहेत ते स्ट्रॉंग, त्यांच्यापासून जो बेस तयार होतो तो स्ट्रॉंग बेस असतो. बरोबर. लक्षात घ्या. म्हणजे ग्रुप 1 एलिमेंट्स कोणते, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. त्याच्यामधला लिथियम सोडून द्या. लिथियम हा अपवाद आहे. लिथियम हायड्रॉक्साइड जो आहे अपवाद आहे, म्हणजे हा वीक बेस आहे. कारण या लिथियम कॅटायनची साईज कमी आहे आणि जसं वरून खाली जात जातो तसं आयनची साईज वाढत जाते. सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, रुबिडियम हायड्रॉक्साइड, सीझियम हायड्रॉक्साइड, फ्रान्सियम हायड्रॉक्साइड. लक्षात येते का. बघा, हा वीक बेस आहे कारण लिथियम हा टॉपचा एलिमेंट आहे, त्याची साईज कमी असल्यामुळे त्याची बेसिसिटी कमी असते. फजान्स रूल काय सांगतो, फजान्सने एक रूल मांडला. तो रूल असं सांगतो की कॅटायनची साईज जेवढी कमी असते तेवढा तो वीक बेस असतो. कॅटायनची साईज जेवढी जास्त असते तेवढा तो स्ट्रॉंग बेस असतो. याची साईज कमी आहे त्याच्यामुळे हा वीक बेस आहे, बाकीचे स्ट्रॉंग बेसेस आहेत. बरोबर. हा स्ट्रॉंग बेस आहे, हा स्ट्रॉंग बेस आहे. आता रुबिडियम हायड्रॉक्साइड, सीझियम हायड्रॉक्साइड, फ्रान्सियम हायड्रॉक्साइड यांची काही गरज पडत नाही आपल्याला. रेअर एलिमेंट आहेत, हे बेस आपण जनरली वापरत नाही. बरोबर. हे आपल्याला सोयीस्कर पडतं, हे यांची किंमत सुद्धा कमी असते आणि वापरायला आपल्याला सोपे पडतात. बरोबर. त्यानंतर ग्रुप 2 एलिमेंट्स कोणते, बेरिलियम, मॅग्नेशियम, है ना, बेरिलियम हायड्रॉक्साइड BeOH ट्राइस, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, कॅल्शियम हायड्रॉक्साइड, स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड, बेरियम हायड्रॉक्साइड, रेडियम हायड्रॉक्साइड. आता मी यांचे बेस तयार करत नाही कारण यांची काही गरज पडत नाही. स्ट्रॉन्शियम, बेरियम, रेडियम यांच्या हायड्रॉक्साइडची जनरली काय गरज पडत नाही. अगदी स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड लागतो पण तो सुद्धा कमी प्रमाणामध्ये. बरोबर. आता याच्यामध्ये सुद्धा फक्त स्ट्रॉंग बेस कोणता आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साइड आहे. हा बेरिलियम टॉपचा एलिमेंट आहे, हा वीक बेस आहे. कॅटायनची साईज कमी आहे. बेरिलियम हा जो कॅटायन आहे त्याची साईज कमी आहे. मॅग्नेशियम जो आहे हा डायगोनल रिलेशनशिप दाखवतो कोणासोबत, लिथियम सोबत. म्हणजे याचे गुणधर्म सारखे, याला आपण डायगोनल रिलेशनशिप म्हणतो. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एलिमेंट्स मध्ये तुम्ही जाऊन अभ्यास करू शकता. म्हणजे हा सुद्धा तुमचा वीक बेस आहे. राहतो कोण, हा. बरोबर. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम याचे जे बेसिस आहेत ते बेसिस कसे लक्षात घ्या, स्ट्रॉंग बेसिस आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. बरोबर. आता वीक ऍसिड्स कोणते बघा, तर ऍसिटिक ऍसिड, हायड्रोजन सायनाइड, कार्बोनिक ऍसिड, हायड्रोफ्लोरिक ऍसिड. बरोबर. हे वीक ऍसिड आहेत. बरोबर. बघा, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता हे 2 ऍसिड तर आपल्या थोडेसे ओळखीचेच आहेत. बरोबर. हा ऍसिटिक ऍसिड व्हिनेगर मध्ये असतो. व्हिनेगर आपण याच्यामधून मार्केटमध्ये सुद्धा व्हिनेगर मिळतं, ज्याचा वापर आपण खाद्यपदार्थामध्ये सुद्धा केला जातो.
त्यानंतर ना हा H2CO3 कार्बोनिक ऍसिड, हा कार्बोनिक ऍसिड कोल्ड ड्रिंक मध्ये असतो, बरोबर की नाही? तर हे वेल नोन ऍसिड आहेत, म्हणजे आपण जे खातो ते वीक ऍसिड आहेत, बरोबर की नाही? म्हणजे आपण जे आतमध्ये जे आपल्या जातात शरीरामध्ये, बरोबर, ते वीक ऍसिड, बरोबर. बघा म्हणजे हे दोन तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपे, फक्त तुम्हाला हे दोन पाठ करावे लागतील, हायड्रोजन सायनाइड आणि हायड्रोफ्लोरिक ऍसिड, बरोबर. त्यानंतर हे मी तुम्हाला काय सांगतोय, तर ऍसिड वीक कोणते, स्ट्रॉंग कोणते, बेस वीक कोणते, स्ट्रॉंग कोणते, हे लक्षात ठेवायला थोडंसं सोपं जावं म्हणून हे सगळं तुम्हाला मी सांगतोय, बरोबर. आता बघा वीक बेसिस हे जे तीन सोडून बाकीचे वीक बेसिस, बरोबर. कारण बघा अमोनियम हायड्रॉक्साइड हा तुमचा वीक बेस आहे, याचं रिव्हर्सिबल डिसोसिएशन होतं अमोनिया आणि वॉटर मध्ये, त्याच्यामुळे हा वीक बेस आहे. त्यानंतर ना कॉपर हायड्रॉक्साइड, याच्यामधले हा जो कॉपर आहे, कॉपरची साईज कमी आहे, कॉपर हा डी ब्लॉक मधला एलिमेंट आहे, लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस काय होत जाते, डिक्रीज होत जाते, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाल्यामुळे फजान्स रूल नुसार बेसिसिटी डिक्रीज होते. त्यानंतर अॅल्युमिनियम हा सुद्धा 13व्या ग्रुप मधला एलिमेंट आहे, आणि 13व्या लेफ्ट टू राईट काय होते, ॲटॉमिक रेडियस काय होत जाते, लक्षात घ्या, डिक्रीज होत जाते, त्याच्यामुळे अॅल्युमिनियम हायड्रॉक्साइड इट इज ऑल्सो वीक बेस, बरोबर. आता बघा, आता आपण काय करूयात, या सॉल्ट्स कडे येऊयात, सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग एसिड्स अँड स्ट्रॉंग बेसिस. आता मी तुम्हाला एक एक सॉल्ट घेतो आणि व्यवस्थित समजून सांगतो. सोडियम क्लोराइड हा कोणाचा, हे जे सॉल्ट दिलेत मी तुम्हाला सगळे कशाचे सॉल्ट आहेत, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग एसिड अँड स्ट्रॉंग बेसचे. एक्झाम्पल NaCl मधला सोडियम आयन कुठून आलाय, तर स्ट्रॉंग बेस मधून आलाय, बरोबर. आणि क्लोराइड आयन कुठून आलाय, स्ट्रॉंग ऍसिड मधून आलाय. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, लक्षात येते का? त्यानंतर सोडियम सल्फेट, सोडियम कुठून आलाय, सोडियम आलाय स्ट्रॉंग बेस मधून, सल्फेट कुठून आलाय स्ट्रॉंग ऍसिड मधून, सो इट इज द सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. सोडियम नायट्रेट, सोडियम आलाय स्ट्रॉंग बेस मधून, नायट्रेट आलाय कशामधून, स्ट्रॉंग ऍसिड मधून, सो इट इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. पोटॅशियम क्लोराइड, पोटॅशियम आलाय स्ट्रॉंग बेस मधून, क्लोराइड आलाय स्ट्रॉंग ऍसिड मधून, बरोबर, सो इट इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम कुठून आलाय, स्ट्रॉंग बेस मधून, आणि हा जो आलेला आहे नायट्रेट आलेला आहे स्ट्रॉंग ऍसिड मधून, सो इट इज सॉल्ट ऑफ, सो दीज ऑल आर सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग एसिड्स अँड स्ट्रॉंग बेसिस, बरोबर. त्यानंतर सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग एसिड्स अँड वीक बेसिस मध्ये बघा, अमोनियम क्लोराइड हा तुमचा सॉल्ट आहे, बरोबर. हा जो अमोनियम क्लोराइड आहे, अमोनियम आयन कशामधून आलेला आहे, वीक बेस मधून, आणि क्लोराइड कुठून आलेला आहे, स्ट्रॉंग एसिड मधून, सो इट इज द, लक्षात घ्या, इट इज द सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग एसिड अँड वीक बेस, बरोबर. स्ट्रॉंग एसिड अँड वीक बेस. कॉपर सल्फेट मध्ये कॉपर कुठून आला बघा, वीक बेस मधून, सल्फेट कुठून आलाय, स्ट्रॉंग एसिड मधून, सो इट इज द सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग एसिड अँड वीक बेस. इथं अमोनियम नायट्रेट मध्ये अमोनियम आला वीक बेस मधून, नायट्रेट आला स्ट्रॉंग एसिड मधून, स्ट्रॉंग एसिड वीक बेस, बरोबर. कॉपर आला बघा इथं वीक बेस मधून, आणि क्लोराइड आला स्ट्रॉंग एसिड मधून, सो इट इज द सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग एसिड अँड वीक बेस. तसंच तुम्ही बाकीचे सगळे सॉल्ट काय करू शकता, चेक करू शकता, तपासू शकता, बरोबर. बघा इथं बघा वीक एसिड अँड स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट आहे बघा, तिसरा टाइपचा, हा ऍसिटेट आयन CH3COO, बरोबर. ऍसिटेट आयन आलाय वीक एसिड मधून, आणि सोडियम आलाय स्ट्रॉंग बेस मधून, वीक एसिड स्ट्रॉंग बेस. हा पोटॅशियम आलाय हा जो पोटॅशियम आहे तो पोटॅशियम कुठून आलेला आहे, हा स्ट्रॉंग बेस मधून, बरोबर. आणि सायनाइड कुठून आलेला आहे, वीक एसिड मधून, हा हायड्रोजन सायनाइड मधला सायनाइड आला वीक एसिड मधून, बरोबर, वीक एसिड स्ट्रॉंग बेस. हा सोडियम आलाय स्ट्रॉंग बेस मधून, आहे का नाही, NaOH. आणि कार्बोनेट कुठून आलेला आहे, हा वीक एसिड मधून, वीक एसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट आहे, बरोबर. तसंच बघा हा पण तुम्हाला मी लगेच समजून सांगतो, हा वीक एसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे, बरोबर. हा ऍसिटेट आयन आलाय वीक एसिड मधून, बरोबर. आणि अमोनियम आयन आलेला आहे वीक बेस मधून, सो इट इज द सॉल्ट ऑफ वीक एसिड अँड वीक बेस. देन अमोनियम सायनाइड, अमोनियम कशामधून आला, अमोनियम आयन आला वीक बेस मधून, सायनाइड आला वीक एसिड मधून, सो इट इज द सॉल्ट ऑफ वीक एसिड अँड वीक बेस. सो अमोनियम फ्लोराइड मध्ये अमोनियम वीक बेस मधला आणि फ्लोराइड वीक एसिड मधला, बरोबर की नाही, वीक बेस आणि वीक एसिड, सो इट इज द सॉल्ट ऑफ वीक एसिड अँड वीक बेस, बरोबर. ते लक्षात घ्या, बघा, ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचंय, यांचं हायड्रोलिसिस बघायचंय, म्हणजे हे जे सगळे सॉल्ट आहेत
आपल्याला सगळ्या सॉल्टचा हायड्रोलायसिस नाही बघायचं, प्रत्येक टाईपच्या सॉल्टचं आपल्याला एक एक उदाहरण घेऊन काय करायचं, एक्सप्लेन करायचं. पण हायड्रोलायसिस म्हणजे काय, ज्यावेळी हे सॉल्ट आपण वॉटरमध्ये टाकून डिझॉल्व्ह करतो, डिझॉल्व्ह केल्यानंतर सॉल्टचे आयन्स तयार होतात, पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन. मग त्या आयन्सची वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिएक्शन होते. रिएक्शन झाल्यानंतर ना काय होतं, ते जे सोल्युशन आपण तयार केलेलं आहे ते सोल्युशन ऍसिडिक होतं का बेसिक होतं का न्यूट्रल होतं हे आपल्याला बघायचं. बरं, ऍसिडिक होतं तर का होतं, बेसिक होतं तर का होतं, किंवा न्यूट्रल होतं तर का होतं, याची कारणं पण आपल्याला बघायची, त्याच्या रिएक्शन्स आपल्याला शिकायचे. बरोबर, म्हणजेच आपल्याला हायड्रोलायसिस शिकायचं आहे. बरोबर, जे आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये शिकूयात. ठीक आहे.